देवांशाप्रमाणे जगणं सात्विक कुणाला म्हणतात? नीतिमानाच्या पुढे, सत्याच्या पुढे सात्विकता. सत्य बोलणे वेगळं, सात्विकता वेगळं आहे, इंटिग्रिटी वेगळं आहे. हालेलुया. ट्रूथ वेगळं, इंटिग्रिटी वेगळं. हा माणूस सात्विकतेचा माणूस. कधी तो पाप म्हणजे पापापासून तो लांब राहायचा. कधी पाप केला असं कुणाला म्हणू शकत नाही, सगळी माणसं पापी आहे, पण तो पापापासून लांब राहायचं. बायबल सांगते असल्या माणसाच्या मनामध्ये काय होतं, जी मला भीती वाटते ते माझ्या अंगावर येते, ज्याकडून मला तर्कात सुटते ते माझ्या जीवनामध्ये घडते. आज तुम्हाला कळत ना कळत तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींना तुम्ही फेस कराल. असं जे लोक बघत आहेत युट्यूबवर त्यांच्यासाठी पण आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मला सांगा, एखादा नीतिमान माणूस, देवाच्या भयामध्ये राहणारा माणूस या जीवनामध्ये एवढा उद्ध्वस्त व्हायला कारण काय आहे? कारण काय आहे? हे ना दार उघडं ठेवलं सैतानासाठी. लक्षात मी काय बोललो? मे द लॉर्ड ओपन एव्हरीवन्स हार्ट. एका पद्धतीने तो प्रार्थना पण करतो, बायबल वाचतो, विश्वासात आहे, सगळं आहे, पण कुठंतरी सैतानासाठी दार उघडं आहे. कुठंतरी त्या भीतीला दार उघडं आहे. कुठंतरी ते नेगेटिव्ह विचारासाठी दार उघडं आहे. मनात भीती आहे, काहीतरी वाईट होणार, काहीतरी वाईट होणार. आता सैतान ते बघितला. बाकी सगळ्यांना का नाही मागितला सैतानाने? बाकी सगळ्यांना का नाही मागितला? का योबाला सैतान मागितला? का योबाला सैतान मागितला? तुम्ही म्हणता आमच्या जीवनामध्ये त्रास का? आमचं बघा, संकट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. चांगलं करून बघणारे संकट वेगळं आहेत. काय मग सुटत नाही, हे केले की हे केले की हे केले की त्रास आणि त्रास कशामुळे येतो? तर काय सांगायला की योबाच्या मनामध्ये एक दडपण होतं, काहीतरी होणार, काहीतरी होणार, काहीतरी होणार. सुरुवात तुम्ही बघितला, ज्या वेळी योबाची मुलं, बायबल सांगते ते गेट टुगेदर करायचे. सगळ्यांची घरं होते म्हणे की काही छोटं मुलं नव्हते. पॉइंटला काही छोटं मुलं नव्हते. सगळ्यांचे आपले घरं होते. सगळ्यांनी आपल्या घरात, भावांच्या घरामध्ये पार्टी व्हायच्या, बहिणीने आमंत्रण करायचे. किती क्लिअर आहे बायबल मध्ये माहिती आहे? भावांच्या घरात पार्टी व्हायची, त्यावेळी ह्या तिन्ही बहिणीला त्याने आमंत्रण करायचे. आणि तसल्या वेळेला सगळ्या लोक सांगतात, आणि बाबा यांच्या पप्पांना योबाला भीती होता की माझ्या मुलं ज्या वेळी एकत्रित येतील तेव्हा काय तरी देवाविरुद्ध केल्यानंतर यज्ञ करायचे, अर्पण करायचे, सगळं करायचे. पण मनात जो भीती होता, आत आपल्याला जो भीती होता, त्याच्या सैतानाने संधी साधून